असेल तर नाना काळेंचं नाव येत असेल तर स्वागत आहे, कारण खरं तर नाना काळेंना दिलं पाहिजे या मताचं मी याचं कारण आहे. नाना काळेंना भारतीय जनता पार्टीने वापरले इलेक्शनला, त्यांना तोफला दिले, तर आता जेवढं जर त्यांना दिलं असेल तर भारतीय जनता पार्टीने नाना काळेंना स्वीकृत दिलं पाहिजे. आणि दिलं तर सगळ्यात पहिला सत्कार मी सुद्धा जाऊन करेल. याचं कारण असं आहे, कारण ज्यावेळेस त्यांना माहित होतं अपयश दिसत असताना सुद्धा तरी पक्षासाठी एवढी मोठी रिस्क घेऊन लढलेले, आणि जर ते लढत असतील तर त्यांना दिलं पाहिजे. आणि जर दिलं नाही तर त्याचा अर्थ असा होईल की हे फक्त कसं लोकांना राबवतात, वापरतात, ह्याचं परत एकदा उदाहरण कोटे परिवाराकडनं म्हणजे देवेंद्र कोटेकडनं लोकांना दिसून येईल की योग्य वेळी कसं माणसं वापरायची असते. हे आमदार देवेंद्र कोटे परत एकदा या 20 तारखेला परत एकदा सांगतात मिळणार असेल आणि मराठा समाजाचा एक प्रतिनिधी वाढत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मला आनंद होणार की मी जाहीर सांगतो इलेक्शन मराठा समाजाला जर तरी न्याय देत असतील. माझ्या भागातच आता उत्तर गजरामध्ये तुम्ही बघितलं असेल, माझ्या भागात बिजू प्रधाने हे आमच्याच भागात नगरसेवक आहेत, राहिला उत्तर गजरात आहेत. मला वाटतं सात्विक बडवे हे पण आमच्या भागात राहतात. त्याच्यामुळे अजून एक उमेदवारी माझ्या भागातच एक नगरसेवक वाढत असेल तर माझ्या प्रभागाच्या दृष्टिकोनातून तर ते फायद्याचं असणार आहे. आणि ते कामं कुठं करणार? कामं केले तर ते विकास कामं माझ्याच भागात होतील, लोकांचे नागरिकांचेच प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्याच्यामुळे कोणताही मला त्यामध्ये तिरस्कार भाव नाही आहे. उलट मला आनंद होईल, मी तुम्हाला जाहीर सांगितले की मी जाऊन सत्कार करेल. आणि मला माहित आहे पण देवेंद्र कोटे असं होऊ देणार नाही, कारण त्यांची सवय वारंवार लोकांना वापरण्याची आहे. आणि ही परिस्थिती तुम्हाला 20 तारखेला दिसेल.